नमस्कार मंडळी, रोज तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज ही फरसाण भाजी नक्की ट्राय करा। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे व कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालूया व 1 चमचा जिरेही घालूया। जिरे आणि मोहरी दोन्हीही तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। कांद्याला थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया। कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया। कांद्याचा हलकासा रंग बदलल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घालून घेऊया व त्यालाही व्यवस्थित भाजून घेऊया। तेही मिश्रण व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटोही घालूया। टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही व्यवस्थित एकजीव होईपर्यंत याला आपण व्यवस्थित भाजून घेऊया। कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपण थोडंसं यामध्ये मीठही घालूया। त्यानंतर याला आपण मऊ होईपर्यंत व्यवस्थित चांगलं भाजून घेऊया। भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण आता मसाले घालूया। मसाल्यासाठी बघा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, गरम मसाला घेतला आहे, धना पावडर, हळद हे सगळं मिश्रण एकत्र करून एकदाच टाकलेलं आहे मी। मसाले पूर्ण एकजीव होईपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित अशा प्रकारे भाजून घेऊया। सर्व बाजूनी हलवून ह्याला तेल सुटेपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया। व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी हवं तेवढं तुम्ही वापरू शकता। अर्धी कढई पाणी घेतलेलं आहे मी इथे, जवळजवळ 1 ग्लास। मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे, तुम्हाला थंड गरम कोणताही वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। गरम पाणी टाकल्यामुळे काही भाजीला वेगळीच चव येते व तरीही छान येते। त्यानंतर मीठ घालून घेऊया। भाजीला छान उकळी आल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये फरसाण घालून घेऊया। फरसाण घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही जर जेवायला बसत असाल तरच फरसाण घाला, नाहीतर फरसाण घालू नका। कारण फरसाण जेवायच्या अगोदर घातलं तर व्यवस्थित छान लागते भाजी, नाहीतर ते पूर्ण मिक्स होऊन जातील। आपली झटपट फरसाण भाजी तयार झालेली आहे। वरतून तुम्ही कोथिंबीरही घालू शकता। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता संगीता स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।